करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या मातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे समर्थांनी कसा भाग दिलेला आहे. श्रवण करूया. आपण ज्यावेळी एखाद्या कार्याची सुरुवात करत असतो, त्या कार्याची सुरुवात जर आपण श्री गणेशाने करत असू, तर नक्कीच कितीही विघ्न येऊ दे, कितीही संकट येऊ दे, कितीही अडचण येऊ दे, संकट सोडवणारा, विघ्न दूर करून प्रत्यक्षपणे बघा जे कार्य आहे ते कार्य प्रत्यक्षपणे आपल्याकडून होत जातं. समर्थाने उत्तमाचा श्लोक दिलेला आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. समर्थ म्हणतात, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये मिळून हा दश इंद्रियाचा संपूर्णपणे नरदेह प्राप्त झालेला आहे. मन हा इंद्रियाचा राजा आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्यामध्ये सुरुवात करत असताना बघा प्रत्यक्ष आपल्या मनामध्ये विचार येत असतात. ते विचार दूर करण्यासाठी बघा प्रत्यक्ष चांगले विचारसुद्धा येत असतात आणि वाईट विचारसुद्धा येत असतात. ज्या कामाचा संपूर्णपणे आपल्याला अनुभव आहे ते काम आपण लवकर बघा त्याला वेळ लागत नाही, ते लवकर प्राप्त होत असतं. परंतु ज्या कामाची आपल्याला माहिती नाही आहे तेच काम जर आपण करायला गेलो तर नक्कीच वेळ लागेल की नाही. म्हणून समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. आपल्याला ज्ञान इंद्रिये आणि कर्म इंद्रिये प्राप्त झालेली आहे, बरोबर की नाही. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिये मिळून दश इंद्रियाचा पुतळा आहे ना, नरदेह आहे ना. जो सत्व, रज आणि तम या 3 गुणांचं संपूर्णपणे अधिष्ठान आहे. बघा या त्रिगुणांचं या पिंडामध्ये, या नरदेहामध्ये हे 3 गुण आहेत. एक रजोगुण, एक सत्वगुण आणि एक तमोगुण. आता तमोगुणाचा भाग दिलेला आहे. आपण घरामध्ये प्रत्यक्षपणे कसा वागतो, कसा आपला स्वभाव आहे, आपण कुठलं ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण एखादा कार्य करत असताना तिथला राग आपण घरच्यांवर काढत असतो की नाही. म्हणून समर्थ म्हणाले कुठला तरी राग आपण कुठेतरी काढत असतो. हा झाला तमोगुण, तामसी वृत्तीचा. कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर काहीही जरी बोलत असली तरी आपल्या मनामध्ये काय येतो, त्या व्यक्तीविषयीचा राग आपल्या मनामध्ये आणि आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. हा आपला स्वभाव आहे, तो आपल्याला बदलायचा आहे, बरोबर की नाही. परिवर्तन ज्याप्रमाणे वेळ बदलत चाललेला आहे, काळ बदलत चाललेला आहे आणि त्याचप्रमाणे आपण सुद्धा बदललं गेलं पाहिजे. दुसरा जो महत्त्वाचा दिलेला आहे तो म्हणजे रजोगुण. रजोगुण म्हणजे काय बघा, हाव, लोभ. काय येतं आपल्या पिंडामध्ये. एखाद्याने गाडी घेतलेली आहे, ज्याची जशी ऐपत असेल त्याने त्याचा भाग स्वीकारला की नाही. परंतु आपल्याला सुद्धा हाव आहे, परंतु त्या हवाच्या पोटी बघा, त्या लोभाच्या पोटी आपण काय केलं, आपण आपल्या शरीराला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्याला एक प्रकारे छंद लागला, तो म्हणजे वाईट विषयांचा. बघा काही काही असे प्रकार आहेत, काही काही असे छंद आपल्याला वाईट लागतात, त्यामुळे आपल्या संपूर्णपणे
पैसा जो कमावलेला आहे तो निघून जातो आणि शेवटी त्या लोभाच्या पोटी आपल्याला जेवढी रक्कम प्राप्त झालेली असते ती सुद्धा आपण गमावून बसतो आणि त्यामुळे संसारामध्ये संपूर्णपणे दुःख, संपूर्णपणे काय होतात, अडचणी निर्माण होतात. म्हणून एक जो आपल्याला प्राप्त झालेला आहे तो रजोगुण, तो सुद्धा आपल्या पिंडामध्ये नको. तर पाहिजे काय, समर्थ म्हणाले, येथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. बरोबर की नाही? पाहिजे ते सत्वगुण, चांगले गुण आपल्या पिंडामध्ये नक्कीच हवं की नाही. म्हणजे कसा भाग दिलेला आहे बघा, ज्याप्रमाणे आपलं बोलणं कसं आहे, दिलेलं काम वेळच्या वेळी. बघा, प्रत्येक जी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, आपली नातेवाईक असू दे, त्यावर आपण कसे बोलत असतो, आपला स्वभाव कसा आहे, आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार कसे आहेत, हे उत्तमाचे असले पाहिजेत ना. आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, ज्या पद्धतीने आपण एखाद्या कार्याची सुरुवात करत असतो, आरंभ बघा, पूजा असू दे किंवा एखादा कार्यक्रम असू दे, सुरुवात कशाने करतात हो? श्री गणेशानेच करतात की नाही? का करतात? कारण प्रत्यक्षपणे गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, सर्व गुण संपन्न, बरोबर की नाही? प्रत्यक्षपणे त्या गणेशाला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींचं मूळ असलेल्या देवी शारदेला नमस्कार आहे ना. परा म्हणजे बघा पोट, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी कसा भाग दिलेला आहे. आपल्या पिंडामध्ये जे पेरलं तेच उगवणार आहे ना. जे शेतामध्ये आपण धान्य टाकलेलं आहे तेच उगवणार आहे की नाही. म्हणून ज्याप्रमाणे आपण बघा आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर जे संस्कार आपण आता करू तेच संस्कार त्याचा भावी काळ ठरवित असतात. सुरुवात ही आपल्यापासून व्हायला हवी. आपल्याला आई वडिलांनी जे दिलेले संस्कार आहेत, जी दिलेली शिकवण आहे, मूळ बघा, कर्ता कोण आहे? बरोबर की नाही? कर्ता एकच आहे. कर्ता मी म्हणसी तेने तू कष्टी होसी, कर्ता राम म्हणसी ते यश, कीर्ती आणि प्रताप. बरोबर की नाही? म्हणून जे आपल्याला संस्कार प्राप्त झालेले आहेत तेच संस्कार आपल्या लहान मुलांवर, मुलींवर काय व्हायला पाहिजेत, घडवायला हवेत की नाही. म्हणून प्रत्यक्षपणे जा सद्गुरूशी शरण. आपल्याच वैखरीतून जर वाईट शब्द येत असतील तर आपली मुलं आणि मुली तेच शब्द ऐकून आपल्या आजूबाजूच्या बघा शेजारी पाजारींना जर असे शब्द बोलले, जी संगत आहे, जे शब्द आपण बोलले जात आहे तेच काय करतात, कॅच करतात. त्यांना माहीत नसते शब्दाचा अर्थ. बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षपणे ती गोष्ट बघा आपल्याला कळली परंतु त्याप्रमाणे आपण वळलो नाही. ऐकल्या विन कळले, शिकल्या विन शहाणपण आले, ऐसे देखिला ना ऐकेले भूमंडळी. म्हणून प्रत्यक्षपणे आपल्या वाणीतून, आपल्या वैखरीतून कसे शब्द यायला हवे. परेमध्ये बघा, पोटामध्ये जे पेरलेलं आहे तेच शब्द आपल्या मुखातून येत असतात ना. आपल्या पोटामध्ये काय प्रत्यक्षपणे काय बघा कसा भाग दिलेला आहे, जे पोटी ते ओठी. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, अनंत स्वरूप असलेल्याचा ईश्वराचा संपूर्णपणे मार्ग म्हणजेच भक्ती मार्ग. म्हणजेच आपल्याला जो भक्ती मार्ग प्राप्त झालेला आहे त्या भक्ती मार्गामध्ये आपला देह हा उत्तमच असला पाहिजे. म्हणून कुठलंही कार्य असू दे, जर त्या कार्याची सुरुवात जर गणेशाने करत असशील,
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. आणि कार्याला सुरुवात करत असशील तर नक्कीच कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ. आपल्या मनामध्ये विचार काय येत असतात तो, कोणीतरी सांगितलेलं असतं की ही वेळ तुला वाईट आहे, हा दिवस तुला वाईट आहे. कोणी कितीही जरी म्हटलं तरी विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षणी. विश्वास कोणावर असला पाहिजे, बरोबर की नाही? ज्या वेळेला आपल्याला असं सांगितलं जातं की या वेळ आपल्याला वाईट आहे, स्मरण कोणाचं आहे? अहो अख्खा संपूर्णपणे दिवस उत्तमच आहे ना. अहो घरामध्ये पूजा आहे आणि आपण वेळ पाहत बसलो, बाबा याच टायमाला मुहूर्त आहे. अहो घरामध्ये प्रत्यक्षपणे आपण बघा, गणांचा ईश गणाधीश त्याची साक्षात आपण पूजा करत आहोत. आपला जन्म तरी मुहूर्तावर झालेला आहे का हो? नाही ना. अहो आपल्या हातून बघा प्रत्यक्षपणे कार्य भक्ती मार्गातून देवाच्या चरणी आपण पूजा करत आहोत. हा भक्तिमय प्रवास आपल्याला कुठेही प्राप्त होणार नाही. त्यासाठी काय हवं हो? नामस्मरण. त्यासाठी हवं आपल्याला श्रवण आणि त्यासाठी हवी आपल्याला उपासना. उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासने विना निराश्रयो. उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक आणि त्याच श्लोकातून मनाला सुद्धा बघा प्रत्यक्षपणे, आपल्या देहाला नाही शिकवण तर या मनाला शिकवण देणारं प्रथमता हे मनाचे श्लोक प्राप्त करून दिलेले आहेत. एक नाही, दोन नाही, तर 205 श्री मनाचे श्लोक. सुरुवातच श्री गणेशाने केलेली आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.